आपल्या सर्वांचीच लहानपणीची आठवण म्हणजेच की जत्रेतील खुसखुशीत अशी ही गुडशेव जी की आपण हट्ट करून घ्यायचो आणि खायचो सुद्धा, पण आज ती शक्यतो कुठे मिळत नाही आणि मिळाली तरी पण तितकी चवदार नसते. चला मग घरी ट्राय करूया का? तर इथे जे आहे 2 वाटी बेसन पीठ घेतलं, चिमूटभर मीठ घातलं, त्यानंतर 2 ते 3 चमचे तेल घातलं. तेल जे आहे पिठाला छान चोळून घ्यायचं, अशी मूठ येईल इतकं आपल्याला चोळून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून जे आहे असं सैलसर, असं खूप सैलसर नाही खूप घट्ट नाही, अशा प्रकारे पीठ जे आहे मळून घ्यायचं. पाणी जे आहे घालताना थोडं थोडंच घालायचं, जास्त बेसनाला जे आहे पाणी लागत नाही. त्यानंतर जे आहे अशा प्रकारे मसळून घेतलं की त्याला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे हाताला सुद्धा चिकटत नाही. तर अशा प्रकारचं पीठ जे आहे लावून घेतलं. त्यानंतर इकडे जे आहे पोळपाट घेतला, त्यावर 1 चमचा तेल घातलं, तेल छान पसरून घेतलं, त्यातलं थोडंसं पीठ घेतलं. अशा प्रकारे जे आहे लांबसर अशी गाठ बनवून घेतली. त्यानंतर त्याचे छोटे छोटे काप करून घेतले या साईजचे, जसे आपण जत्रेतून आणायचो ना त्याच साईजचे. तर इकडे सर्व जे आहेत काप करून घेतले. तेल तापायला ठेवलं होतं, तर तेल जे आहे हलकं गरम करून घेतलं की त्यामध्ये आपली गुडशेव सोडायची. तर तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस गुडशेव सोडली होती तर हलके बबल्स आले होते. छान अशी सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत मंद आचेवर गुडशेव जी आहे तळून घ्यायची. एक वेळेसची गुडशेव तळण्यासाठी 3 ते 4 मिनिटं सहज लागतात. त्यानंतर जितकं बेसन घेतलं तितकं गूळ घ्यायचा, म्हणजेच की आता 2 वाटी बेसन घेतलं होतं तर 2 वाटी गूळ घेतला, अशा प्रकारे तुकडे करून. आणि त्यानंतर जे आहे 2 ते 3 चमचे पाणी घातलं, म्हणजे अगदी गूळ पाण्यामध्ये भिजेल इतकं पाणी आपल्याला त्याला घालायचं आहे. आणि गुळाचा पाक छान शिजून घ्यायचा. गुळाचा पाक शिजत आला की 1 चमचा इथे कच्ची बडीशेप घातलेली आहे हिरवी. त्यानंतर हे बघा, आता पाक कसा चेक करायचा हे सुद्धा खूप महत्त्वाचं. ज्यावेळेस आपण पाक प्लेटमध्ये टाकतो ना, तर पाक जो आहे खूप जास्त न वर घळता हलका वर घळला तितकंच आपल्याला पाक शिजून घ्यायचा. त्यानंतर इथे जे आहे रेड फूड कलर घातलेला आहे 1 चमचा, म्हणजेच की आपली गुडशेव जी आहे छान अशी लाल लाल होईल. तर हे बघा, फूड कलर छान व्यवस्थित मिक्स केला की त्यानंतर जी आपली तळलेली गुडशेव होती ती आपण घालून घेऊया पाकामध्ये आणि हलक्या हाताने मिक्स करायचं. आपण जर खूप जोरात मिक्स केलं तर गुडशेव जी आहे तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे हलक्या हाताने मिक्स करायचं. गॅसची फ्लेम मंद ठेवायची. जोपर्यंत तो गूळ जो आहे छान गुडशेवला मिक्स होत नाही किंवा मग घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिटं मिक्स करत राहायचंय आणि गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची. तर हे बघा, अशा पद्धतीचं झालं की गॅसची फ्लेम ऑफ करायची, कढई खाली घ्यायची, तरी सुद्धा थोड्या वेळ मिक्स करत राहायचं, कारण कढई जी आहे गरम आहे. त्यानंतर अर्धा तास तशीच ठेवून द्यायची आणि अशी आपली गुडशेव सेट झाली की एक करून काढून घ्यायची. काढताना तुटणार नाही याची काळजी घ्यायची. सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.